मातीच्या आरोग्यासाठी पिकात फेरपालट करून शेतीला आधुनिकतेची जोड देत सांगलीच्या तरुणानं रताळ पीक घेतलंय। मातीच्या मजबूतीसाठी 60 गुंठ्यात रताळ लागवडीचा प्रयोग करत विक्रमी उत्पादन मिळवलंय। रताळ पिकाच्या प्रयोगात तरुणानं तब्बल 6.5 लाखाचा नफा मिळवलाय। या शेतकरी तरुणानं पीक फेरपालटाचा प्रयोग कसा यशस्वी केलाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रामराव सीताराम पाटील, राहणार बोरगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मी डिप्लोमा इन मेकॅनिकल मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे। त्याच्याबरोबर मला शेतीची आवड असल्यामुळे मी शेती पण करत आहे। गेल्या 4 वर्षापासून मी रताळे हे पीक घेत आहे। तर ह्या वर्षी मला ह्या वर्षी 60 गुंठ्यामध्ये मला 6.5 लाख रुपयाचं उत्पादन मिळालेलं आहे। त्यासाठी मी शेतीची मशागत वगैरे मी मे महिन्यामध्ये हा प्लॉट केला होता। तो ऑगस्ट महिन्यामध्ये माझा निघालेला आहे प्लॉट। त्या प्लॉटमध्ये मला सरासरी 9 ते 10 टन उत्पादन मिळालेलं आहे। सगळा खर्च वजा जाऊन मला 6.5 लाख रुपये राहिलेले आहेत। तर मी याच्यासाठी 3 फुटी सरी सोडली होती रताळ या पिकासाठी। मे महिन्यामध्ये 3 फुटी सरी सोडून वाकुरी पद्धतीने पाणी पाजलं होतं। त्यानंतर मी त्या रताळ्या ह्याची लागवड केली। लागवड केल्यानंतर 15 दिवसानंतर उगवण क्षमता त्याची पूर्ण झाल्यानंतर मी त्याला आळवणी घातली, फवारण्या केल्या। आणि जर 15 दिवसाला मी आळवणी आणि स्प्रे टॉनिकचा हा घेत होतो आणि जर एकाडेक पाण्याला मी कीटकनाशकची पण आळवणी सोडत होतो। याच्यामध्ये ह्या सगळ्या कारणामुळे मी जे उत्पादनास मला भर मिळालेला आहे। रामराव पाटील हे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव गावचे। अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन खाजगी कंपनीत नोकरी करत त्यांनी शेतीची आवड जपली। पिकाच्या फेरपालटाने मातीचा पोत सुधारावा आणि शेतीचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी हा तरुण शेतीत भुईमूग, सोयाबीन, रताळ अशा पिकांचा प्रयोग करतोय। यंदाच्या मे महिन्यात त्यांनी 60 गुंठ शेतात रताळ पिकाची लागवड केली। ऊसाचे पीक काढून शेतीची मशागत करून रोटर मारून शेतात 3 फुटी सरी घातली। कामगारांच्या मदतीने शेतात रताळ लागवड करून 15 दिवसांनी पहिली फवारणी दिली। कीटकनाशकाची 1 फवारणी करून पिकाला वाकुरी पद्धतीनं पाणी देत राहिले। रताळ हे 3 महिन्याचं पीक असल्यानं ऑगस्ट महिन्यात ट्रॅक्टर आणि कामगारांच्या मदतीनं पिकाची काढणी केली। 60 गुंठ्यात निघालेली 9 टन रताळ तरुणाने मुंबई मार्केटला पाठवली। रताळ माल विक्रीसाठी मुंबई मार्केट चांगलं असून प्रति टन 72,000 रुपये भाव मिळाल्याने बोरगावच्या तरुणाने 60 गुंठ्यात 6.5 लाखाचं उत्पन्न मिळवलंय। लोकल 18 साठी सांगलीहून प्रीती।